पार्टमध्ये आपण हा क्वेश्चन पूर्ण बघितला. आता आपल्याला हा क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे. तर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, डिफाईन अँड क्लासिफाय अँटी मलेरियल एजंट विथ एक्झाम्पल. अँटी मलेरियल एजंट आपल्याला विचारलेले आहेत आणि गिव्ह द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड आउटलाईन द सिंथेसिस ऑफ क्लोरोक्विन. त्यांचं मेकॅनिझम आणि सिंथेसिस ऑफ क्लोरोक्विन म्हणजे क्लोरोक्विनचं आपल्याला सिंथेसिस त्यांनी इथं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता स्टार्टिंगला आपल्याला म्हटलं आहे क्लासिफाय अँटी मलेरियल एजंट. मग फक्त आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे अँटी मलेरियल एजंटचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघू आन्सरमध्ये थोडी थेरी टाईप आपण त्याच्यात लिहून घेऊ. अँटी मलेरियल ड्रग यूज टू ट्रीटमेंट ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया इन्फेक्शन. मोस्ट अँटी मलेरियल ड्रग टार्गेट द इरिथ्रोसायटिक स्टेज म्हणजे RBCs. जास्त करून जे अँटी मलेरियल ड्रग असतात ते RBCवर ॲक्ट करतात. ठीक आहे. देन मलेरिया विच इज फेज ऑफ इन्फेक्शन दॅट कॉज ऑफ सिम्पॅथोमॅटिक इलनेस. तर त्याच्यानंतर इथं आपल्याला क्लासिफिकेशन दिलेलं आहे. क्लासिफिकेशन मी इन शॉर्टमध्ये काढलेलं आहे. हे त्यांचे क्लास इकडे दिलेले आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल सर्व इथं दिलेले आहेत. याच्यातले जर तुम्हाला एक्झामला लिहिताना जर स्ट्रक्चर का येत असले, क्लोरोक्विनचं स्ट्रक्चर येत असलं, मेफ्लोक्विनचं येत असलं, अमायडोक्विनचं येत असलं तर 2 किंवा 3 स्ट्रक्चर येत असले तर काढायचं, नाही पण काढले तरी चालतील. थोडी 3 ते 4 ओळींची तुम्हाला स्टार्टिंगला थेरी लिहावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही क्लासिफिकेशन लिहाल आणि 2 किंवा 3 स्ट्रक्चर तुम्ही इथं काढू शकता. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपण बघू हे बघा, मी तुम्हाला मागे बोललो होतो की स्ट्रक्चर काढावे म्हणून. इथे मी स्ट्रक्चर ही सुद्धा काढलेले आहेत. क्युरिनचं स्ट्रक्चर मेफ्लोक्विनचं आहे, हॅलोफॅन्ट्रिनचं आहे आणि डॉक्सीसायक्लिनचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. तुम्हाला जे स्ट्रक्चर येत असतील तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं होतं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर अँटी मलेरियलचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सर्वात जास्त करून आपण बघितलं अँटी मलेरियल जे ड्रग असतात ते ॲक्ट करतात इरिथ्रोसाईट मीन्स RBC मीन्स आपल्या ब्लड सेलवर ते ॲक्ट करतात. ठीक आहे. तर स्टार्टिंगला येईल आपला हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचे 2 पार्ट केल्यानंतर ग्लोबिन युटिलाइज. हिमो हा एक वेगळा होईल आणि ग्लोबिन हा एक वेगळा पार्ट होईल. ग्लोबिन मीन्स युटिलाइज बाय मलेरिया पॅरासाईट. मलेरिया पॅरासाईटला तो युटिलाइज करतो म्हणजे मलेरिया पॅरासाईटला तो सपोर्ट करतो, असं एक तुम्ही समजू शकता. ठीक आहे. देन त्याच्यानंतर हिम हा जो आहे तो हायली टॉक्सिक फॉर मलेरिया पॅरासाईट. म्हणजे हा हिम जो आहे तो हाय स्टेजला टॉक्सिक आहे आपल्या मलेरिया पॅरासाईटला. बट मलेरिया पॅरासाईटसुद्धा प्रोटेक्शनमध्ये मलेरिया पॅरासाईटकडे आहे हिम पॉलिमरेज मीन्स हिम एन्झाईम फॉर प्रोटेक्ट फ्रॉम हिम. जेव्हा मलेरिया पॅरासाईटला समजतं की हिमोग्लोबिनचा हिम आपल्याला किल करून टाकेल किंवा आपली ग्रोथ थांबवून टाकेल तर ते काय करतात, हिम पॉलिमरेजला रिलीज करतात मीन्स हिम एन्झाईमला रिलीज करतात आणि तो हिम जो आहे तो कन्वर्ट होतो हिमोझोईनमध्ये. दे आर नॉट टॉक्सिक टू प्लाझ्मोडियम पॅरासाईट. whenever enzyme is convert to heme to hemozoin they are not toxic to plasmodium parasite. That is the simple MOA of antimalarial agents. Okay. देन त्याच्यानंतर आपण सिंथेसिस बघू. तुम्हाला एकदम सिंपल सिंथेसिस इथं मी टाकलेलं आहे. फर्स्ट आपला सिंपल सिंथेसिस मी इथं टाकलेला आहे. फर्स्ट तुमचा आपला कंपाऊंड येईल 4,7 डायक्लोरोक्विनिलीन. तो रिॲक्ट करेल 4 अमायनो 1 डायइथिल अमायनो पेंटेन. डायरेक्टली ॲक्ट ऑन क्लोरीन कंपाऊंड. हा क्लोरीन जो कंपाऊंड आहे त्याच्यावर तो ॲक्ट करेल. देन कंडेन्समध्ये जो आपला पूर्ण प्रोडक्ट आहे तो
कंपाऊंडला रिमूव्ह करून HCl रिमूव्ह होऊन तो इथं जॉईन होईल आणि तो तयार होईल क्लोरोक्विन. सिंपल आहे एकदम. सिंथेसिस तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. हा जो क्वेश्चन आहे हा आपण 2 मार्कांमध्ये पण बघितलेला आहे. सेम ॲज अ फॉरेन पार्टिकल ॲक्ट करतात, त्यांचं इन्फेक्शनमध्ये ॲनिमल्स, पॅरासाईट, वर्म्स हे आपल्या बॉडीवर ॲक्ट करतात. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण ट्रिमेटोडोस अँड सिस्टोडोस यूज करतो. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला काय वेगळं बघायचं आहे, फक्त आउटलाईन सिंथेसिस ऑफ मेबेंडाझोल आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे. ठीक आहे. हे इन शॉर्टमध्ये मी त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. हे तुम्हाला तिथं क्वेश्चनला नाही विचारलेलं आहे, तरी मी इथं क्लासिफिकेशन तुम्हाला शॉर्ट टाकून दिलेलं आहे. इकडं क्लास दिलेला आहे आणि प्लस इकडं त्याचे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला मी जी PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते तुम्ही रीड करून घ्यायची. ठीक आहे. तर मेबेंडाझोल याचं सिंथेसिस आपल्याला दिलेलं आहे. त्याची स्टार्टिंगला आपल्याला नॉर्मल थेरी लिहायची आहे की आपल्या सिंथेसिस स्टार्टिंग कुठून होतो आहे आणि एंडिंग कुठं होतो आहे. स्टार्टिंगचा कंपाऊंड आपल्या सिंथेसिसमध्ये आहे 4-chlorobenzophenols react with HNO3, then convert in that compound and react with CH3OH 125 degrees Celsius to convert dibenzene COOH. ओके. सिंपल तुम्हाला 3 स्टेप इथं करायचे आहेत. फर्स्टमध्ये तुमचा कंपाऊंड रिॲक्ट करतोय HNO3 सोबत, देन रिॲक्ट करतोय CH3OH सोबत 125 डिग्री सेल्सिअसला, देन H2PD सोबत रिॲक्ट करतोय आणि देन लास्ट स्टेपला तुमचा CH3 पण रिमूव्ह होतोय, NH3 पण रिमूव्ह होतोय आणि H2NCOOCH3 हा कंपाऊंड तुमचा इथं जॉईन होतो. तो झाला आपला मेबेंडाझोल कंपाऊंड तयार. ठीक आहे. देन त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्या इथं शॉर्टमध्ये दिलेलं आहे. मेकॅनिझममध्ये काय म्हटलं आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ मेबेंडाझोल ॲक्ट बाय इनिबिटिंग द प्रोडक्शन ऑफ मायक्रोट्युब्युल्स वाया बाइंडिंग द कोलिसिन बाइंडिंग साइट ऑफ बीटा ट्युब्युलिन अँड थेरपी ब्लॉकिंग पॉलिमरेज ऑर ट्युब्युलिन डायमर्स इन इंटेन्शनल सेल पॅरासाइट. जे काही तुमचे सेलचे पॅरासाइट आहेत त्या ट्युब्युलिनला ते ब्लॉक करत आहे. ठीक आहे. मेबेंडाझोल हा ड्रग इथं आपल्या पॅरासाइटच्या सेलला ब्लॉक करतो, जेणेकरून ते सर्वाईव्ह नाही करणार किंवा आपल्या ब्लडमध्ये ते ट्रॅव्हल नाही करणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, व्हॉट आर द अँटीबायोटिक्स नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, व्हॉट आर अँटीबायोटिक्स क्लासिफाय विथ एक्झाम्पल डिस्कस SAR ऑफ MOA ऑफ टेट्रासायक्लिन. आपल्याला स्टार्टिंगला म्हटलं आहे व्हॉट आर द अँटीबायोटिक्स अँड क्लासिफाय विथ एक्झाम्पल, त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर मी सिम्पली हा तुम्हाला फोटो टाकून दिलेला आहे. याच्यामध्ये तुमचे क्लास दिलेले आहेत. स्टार्टिंगला बीटा ॲक्टरमध्ये कोणता ड्रग येतो आहे, ॲमायनो ग्लायकोसाईडमध्ये कोणता ड्रग येतो आहे, तुमचा क्लोरोफिनोकॉल, क्लास वाईज तुमचे पर्टिक्युलर ड्रग, त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्यांचे एक्झाम्पल आणि त्यांचं मोड ऑफ ॲक्शन हे पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्ही जसं तसं PDF करू शकता. देन त्याच्यानंतर ACRमध्ये आपला टेट्रासायक्लिनचा आपल्याला त्यांनी ACR विचारलेला आहे. टेट्रासायक्लिनच्या ACRमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला स्ट्रक्चर दिलेला आहे. त्याची R1, R2, R3, R4 एवढ्या साईट आहेत, 4 साईट आहेत बाइंड होण्यासाठी. जे काही कंपाऊंड आपले जॉईन होतील ते R1ला जॉईन होतील, R2ला जॉईन होतील, R3ला जॉईन होतील आणि R4ला जॉईन होतील. पूर्ण स्ट्रक्चर तुमचं जसं तसं पूर्ण सेम आहे, फक्त चेंजेस होतील R1, R2, R3, R4. फक्त तुम्हाला 4 कंपाऊंड जे चेंज होतील त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. हे इन डिटेल तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. देन आपण पुढे बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला शॉर्ट आन्सर,
9 पैकी आपल्याला 7 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ते मी सिंपल पद्धतीने तुम्हाला कोणत्या पद्धतीने क्वेश्चन लिहायचे ते पण तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. स्टार्टिंगला म्हटलं आहे त्यांनी व्हॉट आर द अमायनो ग्लायकोसाइड. फर्स्ट हा तुमचा एक क्वेश्चन झाला. याच्यामध्ये तुम्हाला थोडी थेरी लिहायची, अमायनो ग्लायकोसाइड काय आहे, ठीक आहे. देन राईट द मेकॅनिझम ऑफ ACR ऑफ अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक. त्याच्यानंतर त्यांनी मेकॅनिझम आणि ACR विचारलेला आहे, ठीक आहे. तर आपण स्टार्टिंगला थेरी लिहिली आहे. अमायनो ग्लायकोसाइड आर ग्रुप ऑफ बॅक्टेरियोसाइडल अँटीबायोटिक यूज टू क्रिएट ॲरोबिक ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. व्हॉट इज अमायनो ग्लायकोसाइड? यूज टू क्रिएट from gram negative bacteria. Amino glycoside are called bactericidal antibiotic because they kill the bacteria directly. Bactericidal means directly kill the bacteria, and bacteriostatic is inhibit the bacteria. Okay, they accomplish they stopping the bacteria from producing protein needed for the survival. जे आपल्या बॅक्टेरियाला प्रोटीन लागतं सर्वाइव्ह करण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ करण्यासाठी, तर अमायनो ग्लायकोसाइड काय करतात, त्याचं प्रोटीन ब्लॉक करतात किंवा त्याची ग्रोथ थांबवतात, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सिंपल पद्धतीने दिलेलं आहे. इथे तुम्हाला दिलं आहे मॅच्युअर प्रोटीन. ही जी सेल आहे ती तुमची आहे प्रोटीनची. इथं 50S 30S. देन डायरेक्शन ऑफ mRNA ट्रान्सलेशन. 3 टाइप्समध्ये आपला अमायनो ग्लायकोसाइड ब्लॉक करतोय. स्टार्टिंगला ब्लॉक इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिसला ब्लॉक करेल. देन ब्लॉक फर्दर ट्रान्सलेशन ऑफ इलिस्टाइड प्रीमॅच्युअर टर्मिनेशन. व्हेन प्रीमॅच्युअर टर्मिनेशन इज स्टार्टिंग 30S अँड 50S, तेव्हा तो एकदा ब्लॉक करेल अमायनो ग्लायकोसाइड, जेणेकरून हा 50S आणि 30S इथं जॉईन नाही होणार, ठीक आहे. देन incorporation of incorrect amino acid. Whenever join 50S 30S block the protein synthesis. Okay, आणि प्रोटीन सिंथेसिस ब्लॉक झाला म्हणजे यांची डेव्हलपमेंटच नाही होणार. देन ACR बघू आपण. ACR ऑफ अमायनो ग्लायकोसाइड सिंपलली दिलेला आहे तुम्हाला 3 स्टेपमध्ये. रिंग 2 नंबरची रिंगमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, कॅन ॲक्सेप्ट फ्यू स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन अँड रिटेनिंग द सेम ॲक्टिव्हिटी. एक्झाम्पल असायलेशन ऑफ अमायनो ग्रुप पोझिशन 1. अमायनो ग्रुप आपण कधीही रिमूव्ह करू शकतो आणि दुसरा ग्रुप जॉईन करू शकतो, ठीक आहे. देन रिंग सेकंडमध्ये रायबोज स्टेप्टोज फ्यू मेंबर रिंग और स्टेप्टोज 6 मेंबर रिंग. रायबोज आणि स्टेप्टोजची आपली 6 मेंबर रिंग हा ग्रुप सेकंडमध्ये आपल्याला सेकंडमध्ये जॉईन दिसतोय, ठीक आहे. ही रिंग सेकंड आहे, इथं थोडं नॉर्मल चुकलेलं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. रिंग 3मध्ये काय म्हटलं आहे, लेस सेन्सिटिव्ह टू स्ट्रक्चरल चेंजेस बट अमायनो ग्रुप ॲट पोझिशन 3 कॅन बी 1 डिग्री टू T डिग्री ऑफ मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी. थर्ड रिंगची ॲक्टिव्हिटी आहे 1 डिग्री टू 2 डिग्री मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी ऑफ पोझिशन 3 ग्रुप. ही जी 3 नंबरची आहे जी फक्त ॲक्टिव्हिटी करू शकतो 1% किंवा 3 डिग्री किंवा 1 डिग्रीमध्ये ॲक्टिव्हिटी करू शकतो. देन राईट अ नोट ऑन युरिनरी ट्रॅक्ट. देन राईट अ नोट ऑन युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स. आता युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट कोणते कोणते आहेत, स्टार्टिंगला आपण थेरी लिहिलेली आहे. युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट आर हायली ॲक्टिव्ह अगेन्स्ट मोस्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. अँटी इन्फेक्टिव्ह एजंट ते असतात ते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाबद्दल सर्वात जास्त ते इफेक्ट दाखवतात. सुडोमोनास आर्गोनास, इथं एंटेरोबॅक्टेरिया हे तुम्हाला बॅक्टेरियाचे काही नाव दिलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन इथं टाकलेलं आहे. युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह बॅक्टेरियाज एजंट्सचं सल्फोनामाइड, एक्झाम्पल सल्फाडायझिन, सल्फाथायाझिन अँड सल्फासिटामाइड. हे त्यांचं पूर्ण क्लासिफिकेशन आपण इथे टाकलेलं आहे. आणि त्या क्लासमधून एक ड्रग निलेडिक्सिक ॲसिड हा आपण याचं स्ट्रक्चर इथं काढलं. जर तुम्हाला स्ट्रक्चर दिसत नसेल,
झालं तुमचं निलेडिक्सिक ॲसिडचं स्ट्रक्चर. 1 इथिल 1 4 डायहायड्रो 7 मिथिल 4 ऑक्सो नॅफ्थॅड्रिन सी कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. यूज पर्टिक्युलरली इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कॉजेस युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. हा झाला तुमचा एक ड्रग. आपण स्ट्रक्चर काढलेला आहे. आपल्याला क्लासिफिकेशन विचारलं होतं, त्यामधून आपण एक स्ट्रक्चर काढून दिलेलं आहे. जिथं आपल्याला क्लासिफिकेशन विचारलेलं आहे तिथं आपण सल्फोनामाइड एक्सप्लेन देअर सार. सल्फोनामाइड बिलॉंग्स टू इम्पॉर्टंट क्लास ऑफ सिंथेटिक अँटी-मलेरियल ड्रग. देअर फार्मकोलॉजिकल इज ब्रॉड स्पेक्ट्रम. आपण मागे बघितला होता नॅरो स्पेक्ट्रम होता. हा सल्फोनामाइडमध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे एकापेक्षा जास्त बॅक्टेरिया ते किल करते. ठीक आहे. त्याचा सार आपण बघू. सारमध्ये 4 कंपाऊंडमध्ये तुमचा सल्फोनामाइड डिवाइड झालेला आहे. फर्स्ट पी अमायनो ग्रुप, ॲरोमॅटिक रिंग, सल्फोनामाइड ग्रुप आणि N1 सबस्टिट्यूशन ग्रुप. ठीक आहे. हे 4 कंपाऊंडमध्ये तुमचा ग्रुप डिवाइड झालेला आहे. फक्त हे 4 कंपाऊंड लक्षात ठेवायचे आणि ग्रुप जॉईन करायचा तुम्हाला. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. राईट द नोट ऑफ कॉम्बिनेशनल केमिस्ट्री अँड ॲप्लिकेशन. आता कॉम्बिनेशनल केमिस्ट्री काय आहे? इन्व्हॉल्व द जनरेशन ऑफ लार्ज ॲरे स्ट्रक्चरली डिव्हर्स कंपाऊंड कॉल्ड केमिकल लायब्ररी थ्रू सिस्टमिक रिपिटेटिव्ह अँड कोव्हॅलेंट लिंकेज ऑफ व्हेरियस. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये पर्टिक्युलर स्ट्रक्चरची कोव्हॅलेंट बॉन्डची लायब्ररी दिलेली आहे. इथं दिलेलं आहे mRNA डिस्प्ले पेप्टाइड लायब्ररी, DNA एन्कोडेड केमिकल लायब्ररी, बाइंडिंग ॲसे. हे तुम्ही जरा रीड करून घ्या. ठीक आहे. हे फक्त बॉन्ड फॉर्मेशन कुठं होतील, कुठं ब्रेकडाऊन होतील, कुठं बॉन्ड पॅरलल असेल, हे सर्व तुम्हाला याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. एवढं तुम्ही रीड करून घ्यायचं. ठीक आहे. देन फिफ्थ क्वेश्चन. डिफाईन क्लासिफाय अँटीट्युबिक्युलर एजंट विथ एक्झाम्पल. राईट MOA ऑफ आयसोनियाझाईड. अँटीट्युबिक्युलर एजंट आपल्याला विचारलेला आहे. हाच क्वेश्चन आपण 2 मार्कला सुद्धा बघितला. MTB ॲसिड फास्ट ॲरोबिक बॅक्टेरियावर जास्त करून ॲक्ट करतात. देन ग्रो द ग्राम स्टेम ॲज आयदर ग्राम पॉझिटिव्ह और ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. बोथ ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावर ते ॲक्ट करतात. त्याचे फर्स्ट लाईनमध्ये आपण एक्झाम्पल रिकाम्पिन, आयसोनियाझाईड, पॅराझायमाइड आणि इथेन ब्युटॉल हे एक्झाम्पल दिलेले आहेत. आपल्याला म्हटलेलं आहे आयसोनियाझाईड. आपण फोकस करू आयसोनियाझाईडवर. स्टार्टिंगला म्हटलं आयसोनियाझाईड इज प्रो ड्रग concept means in isoniazide structure join another compound for transferring the barrier or crossing the barrier. It is called as prodrug. That is converted to its active form of metabolite by catalyzed peroxide and exert its action further inhibiting the biosynthesis of mycolic acid. The product मध्ये जे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात आपले ड्रग, आयसोनियाझाईड झाला, रिकाम्पिन झाला, पॅराझायमाइड झाला, त्याला कन्वर्ट करतं ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये. एखादा कंपाऊंड स्ट्रक्चरला जॉईन करून आपण त्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. देन त्याचं इथं आपल्याला शॉर्टमध्ये चार्ट फॉर्ममध्ये मेकॅनिझम दिलेलं आहे. हे पण तुम्ही आयसोनियाझाईड इनिबिटिंग ॲक्टिव्ह फॉर्म, देन ट्रान्सफर दी इनॅक्टिव्ह टू ॲक्टिव्ह फॉर्म, हे सर्व इथं दिलेलं आहे. हे फक्त रीड करून घ्याल आणि क्वेश्चन जर आला त्यासाठी हे सर्व तुम्हाला काढता यायला पाहिजे. त्याच्यामुळं मी तुम्हाला चार्ट फॉर्ममध्ये ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर 6th क्वेश्चन आहे आपला. ॲड अ नोट ऑन सिंथेटिक अँटी फंगल एजंट गिव्ह देअर सिंथेसिस ऑफ डोलनॅपॅट. आता इथं म्हटलं अँटी फंगल ड्रग आपल्याला लिहायचे. द सबस्टन्स ॲक्ट सिलेक्टिव्ह अगेन्स्ट द फंगल पॅथोजन इन ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन. मायकोसिस, त्याला आपण फंगल इन्फेक्शनला मायकोसिस ही म्हणतो. द मेजर ग्रुप ऑफ अँटी फंगल आर द पॉलिमरेज, द अझोल अँड अल्कॅमाइन. दिस ग्रुप आर डिस्टिंग्विश्ड प्रिलिमिनरी केमिकल स्ट्रक्चर. त्यानंतर डोलनाफॅटचं सिंथेसिस स्टार्टिंगला आपण लिहिलेलं आहे थिअरी नंतर. त्याच्यात म्हटलं आहे 2 नॅफ्थॉल म्हणजे ही आपली नॅफ्थॉल रिंग आहे, and react with the thiophosphate and formation of D-naphthol 2-il carbon
थायरोथायझिड. ओके, हे तुमचं सिंथेसिस इथं शॉर्टमध्ये दिलेलं आहे. हाही तुम्ही वाचून घ्यायचा. तुम्हाला मी PDF फॉर्ममध्ये सर्व काढून दिलेलं आहे. देन आपला प्रोडक्टचा कन्सेप्ट आपण मागच्या वेळेस वाचला, तो प्रोडक्ट आलेला आहे. राईट अ नोट ऑन प्रोडक्ट कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ प्रोडक्ट. डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, अ प्रोडक्ट इज ड्रग सेवन नंबरचा क्वेश्चन आहे आपला प्रोडक्टचा. त्याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे, प्रोडक्ट इज द ड्रग product that is inert expected pharmacological activities that must transfer to the pharmacological active agent by metabolic and pharmacological transformation. जसं मी तुम्हाला मागे बोललो की इनॅक्टिव्ह ड्रगचा ॲक्टिव्ह ड्रगमध्ये कन्वर्ट झालेला ड्रगला आपण प्रोडक्ट म्हणतो. देन त्याचं क्लासिफिकेशन होतं बेस्ड ऑन थेरॅपेटिक कॅटेगरी, बेस्ड ऑन केमिकल लिंकेज अँड मोएटी कॅरियर अटॅच. हे त्याचं शॉर्टमध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे. देन थर्ड क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन फंक्शनल कॅटेगरीज. हे तुम्हाला थोडा थेरी कन्सेप्ट आहे, तो थेरी कन्सेप्ट तुम्ही वाचून घ्यायचा. कॅरियर लिंकेज, बायोप्रिकॉजर, फोटो ॲक्टिव्ह ड्रग. बायोप्रिकॉजर इज व्हॉट, बायोप्रिकॉजर हे जे कंपाऊंड आपण ॲक्टिव्ह करण्यासाठी जो कंपाऊंड आपण यूज करतो आहे तो परमनंटली आपल्या साईट ऑफ ॲक्शनला रिॲक्ट करतो, तोवर तो आपला कंपाऊंड तिथं जॉईन असतो. ठीक आहे, CH2 झाला, COOH झाला, CH3 झाला, हे जे कंपाऊंड जे जॉईन होतात ते शेवटपर्यंत आपल्या बॉडीमध्ये मेटाबोलाइज होतो आपला ड्रग, तोवर ते ड्रगसोबत प्रेझेंट असतात. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात की जो आपला प्रोडक्ट फंक्शनल ग्रुप जॉईन होतो तो परमनंटली जॉईन होतो, त्याला आपण बायोप्रिकॉजर असं म्हणतो. ठीक आहे, ही आपली फर्स्ट क्वेश्चन पेपर समर 2023 इन सेमिस्टर एक्झामिनेशन D/2ची आपण कंप्लीट केलेली आहे. याच्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल मला कमेंट करा, आणि तुम्हाला कोणती क्वेश्चन पेपर अजून सॉल्व करून पाहिजे त्यासाठीही मला कमेंट करा. मेडिकेम फर्स्ट, सेकंड, थर्ड मी 3 क्वेश्चन्स पेपर सॉल्व करणार आहे, प्लस OC फर्स्ट, OC सेकंड, OC थर्ड हे पण मी सॉल्व करणार आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर मला कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला कोणती क्वेश्चन पेपर सॉल्व करून पाहिजे. ओके, थँक्यू.